नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज दिनांक 28/9/2021 स्टँडर्ड 7 जनरल सायन्स यामध्ये चॅप्टर 2 मधील आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉइल हे पाठीमागच्या तासाला पाहिलं. त्यानंतर त्यातला भाग सॉइल स्ट्रक्चर हा भाग आपण आज पाहायचा आहे. तर यामध्ये पहा, द स्ट्रक्चर ऑफ सॉइल depends upon the different shapes of the particles in it. सॉइलचं जे स्ट्रक्चर आहे, स्वरूप जे आहे ते कशावरून ठरतं, तर डिपेंड्स अपॉन द डिफरंट शेप्स ऑफ द पार्टिकल्स इन इट. त्यामध्ये मातीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कणांच्या आकारावर अवलंबून असतं. सॉइल ऑकर्स इन द फॉर्म ऑफ columnar, laminar, granules as well as block shaped structure. कोणकोणते स्ट्रक्चर असतात तर कॉलमनार, लुमिनार, लॅमिनार आणि ग्रॅन्युअल्स as well as ब्लॉक शेप्ड पण असतात. आकृतीमध्ये दाखवले पहा, कॉलमनर्स म्हणजे वर एकदम सुरुवातीला दाखवलेला, त्यानंतर लॅमिनार म्हणजे थर असणारा आणि पुढचा जो आहे तो ग्रॅन्युलर कण असणारे ॲज वेल ॲज ब्लॉक शेप्ड म्हणजे ब्लॉक कसे असतात त्याप्रमाणे. आता हे सॉइल स्ट्रक्चर आकृतीमध्ये पुस्तकामध्ये दाखवले, ते पुस्तक उघडा आणि त्यामध्ये सॉइलचे स्ट्रक्चर्स काय काय आहे हे चित्रामध्ये पहा. आता इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर. सॉइल स्ट्रक्चर का महत्वाचं आहे? द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स अपॉन सॉइल स्ट्रक्चर. त्या मातीची उत्पादकता ही तिच्या सॉइल स्ट्रक्चरवर अवलंबून असते. मातीमध्ये निघणारं उत्पादन हे त्या मातीच्या सॉइल स्ट्रक्चरवर अवलंबून असतं. द ॲडव्हान्टेजेस ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. मग गुड सॉइल स्ट्रक्चरचं ॲडव्हान्टेज काय आहे, उपयोग काय आहे पहा. रूट्स गेट ए सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. तर त्या वनस्पतीची मुळे या मातीमध्ये पुरेसा ऑक्सिजन सप्लाय करू शकतात. मुळं त्या वनस्पतीची मुळे या मातीची. दुसरं, वॉटर ड्रेनेज इज गुड. आणि या मातीचं निचरा म्हणतो आपण, पाणी सोडून देण्याची प्रक्रिया. वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. माती पाणी धरून ठेवत नाही, निचरा होते, म्हणजेच वॉटर ड्रेनेज इज गुड, देअरफॉर द रूट्स ऑफ प्लांट्स ग्रो वेल. माती पाणी धरून ठेवत नाही, त्यामुळं मुळांची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे होते. हे सॉइल स्ट्रक्चरचं ॲडव्हान्टेजेस आहे. आता युजेस ऑफ सॉइल, मातीचे उपयोग. युजेस ऑफ सॉइल म्हणजे मातीचे उपयोग. प्लांट कॉन्झर्वेशन. पहिला यूज काय आहे? प्लांट कॉन्झर्वेशन. म्हणजे पिकं घेण्यासाठी. टू हेल्प प्लांट्स ग्रो म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी. आता दुसरा जो उपयोग आहे वॉटर कॉन्झर्वेशन. दुसरा उपयोग वॉटर कॉन्झर्वेशन. सॉइल होल्ड्स वॉटर. माती हे पाणी धरून ठेवते. ॲज अ रिझल्ट, by means of bunds and lakes, we can get water for use throughout the year. माती पाणी अडवते, पाणी धरून ठेवते, म्हणूनच तळी, मोठमोठी तळे बांधलेले असतात, त्याला बांध या मातीचा असतो. परत नाला बर्डिंग याचे बांध हे मातीचे असतात आणि वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आउट द इयर. आणि वर्षभर त्यामध्ये पाणी साठवून ठेवण्याची त्या मातीमध्ये क्षमता असते. तिसरा उपयोग
प्लास्टिसिटी. आता सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. मातीला कोणत्याही प्रकारचा आकार आपल्याला देता येतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. मग सॉइल कॅन बी गिवन एनी रिक्वायर्ड शेप. मातीला कोणत्याही प्रकारचा आकार आपल्याला देता येतो, म्हणून तर या गुणधर्मावरूनच तिला प्लास्टिसिटी असं म्हणतात. लवचिकता असं ही काय म्हणायचं. प्लास्टिसिटी म्हणजे कोणत्याही प्रकारचा आकार धारण करता येतो. दिस प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड प्लास्टिसिटी. बिकॉज ऑफ इट्स प्लास्टिसिटी वी कॅन यूज इट टू मेक आर्टिकल्स ऑफ ए व्हरायटी ऑफ शेप्स. या प्लास्टिसिटी गुणधर्मावरून मातीचा वापर हा वेगवेगळी भांडी, वेगवेगळ्या मातीच्या वस्तू बनवण्यासाठी होतो. पहा पेज नंबर 23. पाठ चालू असताना पुस्तक शेजारी उघडून ठेवा. यामध्ये काही आकृत्या दाखवलेत. पहा मातीपासून बनलेली भांडी, काही वस्तू या चित्रामध्ये दाखवलेत. दीज आर्टिकल्स कॅन बी बेक्ड टू मेक देम हार्ड. आणि हीच मातीपासून बनवलेली भांडी, आर्टिकल्स, वस्तू ह्या ज्या आहेत ह्या भाजल्या की काय होतात, हार्ड आणि टणक बनतात. वाटर स्टोरेज, अर्थन पॉट्स, अर्थन लॅम्प्स, आयडॉल्स, ब्रिक्स etc आर आर्टिकल्स मेड फ्रॉम सॉइल. पाणी ठेवण्यासाठीची भांडी, उदाहरणार्थ डेरा, कुंडी या प्रकारची भांडी, पुन्हा दिवे, मातीचे दिवे, आयडॉल्स, ब्रिक्स, विटा या मातीपासून बनतात. असे मातीचे अनेक उपयोग आपल्याला माहीत आहे. आता some useful types of soil. Some useful types of soil. काही उपयोगी प्रकारच्या माती पाहूया. मग त्यातली चायना क्ले. चायना क्ले याचा अर्थ आपण याला काय म्हणतो, चिनी माती. त्याला केओलिन असं सुद्धा म्हणतात. मग इट इज ए व्हाईट इन कलर. ही चिनी माती कलरला कशी असते, एकदम पांढरी शुभ्र असते. इट इज यूज्ड टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाइल्स, टँक्स, लॅबोरेटरी अपॅरेटस, मास्क, जार्स एडिशन. या चिनी मातीपासून क्रॅकरी, उदाहरणार्थ फ्यूज ही चिनी मातीची बनलेली असते. कपबशा हे चिनी मातीच्या बनलेल्या असतात. बाथरूम मधल्या टाइल्स, बाथरूम मधली भांडी, संडासचं भांड, हे जे परत बेसिन हे चिनी मातीपासून बनलेले असतात. बाथरूम टाइल्स सुद्धा चिनी मातीपासून बनतात. परत टँक सुद्धा काही चिनी मातीपासून बनतात. लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेत काही साहित्य चिनी मातीचे असतात. मास्क, जार्स हे चिनी मातीचे असतात. लोणच्याच्या बरण्या वगैरे आपण चिनी मातीच्या पाहतो. असं हे चायनातले आपल्याला उपयोगी पडते. आता दुसरी शाडू सॉइल. शाडू सॉइल म्हणजे काय, तर शाडूची माती पांढरी असलेली शाडूची माती आपल्याकडे आढळते. इट इज व्हाईटिश इन कलर. ही शाडूची माती पांढऱ्या रंगाची असते. इट इज यूज्ड फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. पुतळे आणि खेळणी बनवण्यासाठी या शाडूचा उपयोग होतो. आता तिसरी माती आहे टेराकोटा सॉइल. तिसरी माती कुठली, टेराकोटा सॉइल. हे टेराकोटा सॉइल काय आहे, धिस सॉइल
इज अ रेड इन कलर. ही माती तांबड्या रंगाची, लाल रंगाची असते. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पॉट्स यूज्ड फॉर ग्रोविंग प्लांट्स आर मेड फ्रॉम दिस सॉइल. आपण लहान लहान छोटी कुंड्या, भांडी जे बनवतो, एक लाल कलरच्या कुंड्या वगैरे असतात रोपं वाढवण्यासाठी, हे टेराकोटा सॉइल्स पासून बनवलेले असतात. त्यानंतरची पुढची जी माती आहे ती मुलतानी सॉइल. आता दिस सॉइल इज युज्ड इन कॉस्मेटिक. आता ही जी माती आहे मुलतानी, ही अतिशय मऊ असते आणि ही सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरली जाते. चेहरा ब्लीच करायला ही मुलतानी मातीच वापरली जाते. आता पहा, डिड यू नो, तुम्हाला माहित आहे का, चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल मिनरल ऑफ द टाइप केओलिनाइट. पहा, चायना क्ले इज अन इंडस्ट्रियल इंडस्ट्रियल मिनरल ऑफ द टाइप केओलिनाइट. इट इज फाउंड इन चायना. ही चायनामध्ये सापडते. अँड हेन्स कॉल्ड चायना क्ले, म्हणून तिला चिनी माती, चायना क्ले असं म्हणतात. अपॉन हिटिंग दिस सॉइल acquires a glaze and hardness and therefore is used for making crockery. याला उष्णता दिली या मातीला तर ही सॉइल काय होते, हिला चकाकी येते, हार्डनेस, कडकपणा येतो. अँड देअरफॉर इज युज्ड फॉर क्रॅकरी, मेकिंग क्रॅकरी. शोभेच्या वस्तू, पाटी बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. आता ग्रेट सायंटिस्ट कोण आहे ते पाहू. द डॅनिश सायंटिस्ट सौरसेन पुट फोर्थ द कन्सेप्ट ऑफ pH based on the concentration of hydrogen ions to determine the pH of soil. A mixture of water and soil in the proportion 1:2 is taken and tested using several indicators. According soil may be found to be one of the following three types. पहा, माती परीक्षण आपण म्हणतो, ते माती परीक्षण करणे म्हणजेच त्याचा pH काढणे. पाणी आणि माती यांचं एकाच दोन यामध्ये प्रमाण घेतात आणि त्याचं टेस्टिंग इंडिकेटरच्या दर्शकाच्या सहाय्याने करतात. मग तीन प्रकारचे ह्याच्यामध्ये टाइप्स आढळतात. ते म्हणजे ॲसिडिक सॉइल, ज्याचा pH हा 6.5 to 7.5 असतो. दुसरा न्यूट्रल सॉइल. न्यूट्रल सॉइल ही जी आहे ती 6 लेस दॅन, हिचा pH लेस दॅन 6.5 आणि न्यूट्रलचा pH जो असतो तो 6.5 to 7.5 एवढा असतो. आणि अल्कलाइन तिसरा, अल्कलाइन सॉइलचा pH हा हायर दॅन 7.5, हायर दॅन 7.5 च्या वर असतो. अशा प्रकारे हे मातीचे तीन प्रकार तयार होतात pHच्या दृष्टिकोनातून. आता सॉइल टेस्टिंग. द प्रपोर्शन ऑफ द व्हेरियस इनग्रेडियंट्स ऑफ सॉइल. मातीमध्ये असणारे जे वेगवेगळे कंटेंट आहे, घटक आहेत, हे त्यांचं जे प्रमाण आहे ते कशावरून काढतात, तर सॉइल टेस्टिंग करून काढतात. ड्युरिंग सॉइल टेस्टिंग the soil is examined for color, texture and the proportion of organic matter in it. During soil testing
the soil is examined for color, texture and the proportion of organic matter in it. सॉइल टेस्टिंग करायची म्हणजे त्या मातीचा कलर कसा आहे, त्याचा टेक्स्चर कसा आहे, त्या मातीची रचना कशी आहे, त्यानंतर त्या मातीमध्ये असणारे जे घटक आहेत ते घटक किती प्रमाणात आहे हे म्हणजे सॉइल टेस्टिंग. सॉइल इज टेस्टेड टू फाइंड आउट इफ देयर इज ए deficiency of any ingredients and to decide what measures should be taken to remove the deficiency. सॉइल टेस्टिंग केल्यानंतर त्या मातीमध्ये कोणत्या घटकाची कमतरता आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी त्या मातीत आपल्याला कोणतं कंटेंट द्यायचं आहे हे कळतं. The soil sample collected for testing is dried in an open space in the shade for 8 to 10 days. It is then shifted through a sieve. आपल्याला माती टेस्टिंग करण्या अगोदर या रानातली कोरडी माती थोडी उकरून घ्यायची आणि शेडमध्ये 8 ते 10 तास अशी ओपन स्पेसमध्ये पसरून ठेवायची आणि पुन्हा ती टेस्टिंगसाठी घ्यायची. टू टेस्ट नेमली the pH and the electrical conductivity test are particularly useful in finding out the characteristics of soil. मातीचे वैशिष्ट्य गुणधर्म अभ्यासण्यासाठी पाहण्यासाठी कोणकोणत्या टेस्ट मेनली घ्याव्या लागतात तर pH and the electrical conductivity test या दोन प्रकारच्या टेस्ट महत्त्वाच्या आहेत. You can determine the fertility of the soil in your fields with the help of different tests. पहा तुम्ही मातीची उत्पादक क्षमता तुमच्या शेतातील मातीची हे वेगवेगळ्या टेस्टनुसार ठरवू शकता. Causes of diminished soil fertility. मातीची उत्पादकता कमी येण्याचे कारण काय आहे, कोणकोणती कारणे आहेत. फर्स्ट, सॉइल pH लेस दॅन 6 और हायर दॅन 8. मातीचा pH 6 पेक्षा लहान म्हणजे कमी किंवा 8 पेक्षा जास्त असल्यास. दुसरं, लो प्रोपोर्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. मातीत जे घटक पिकासाठी आवश्यक आहे यांचं प्रमाण कमी असल्यामुळे. तिसरं, नो प्रॉपर ड्रेनेज ऑफ वॉटर. मातीतील पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात न होण्यामुळं. त्यानंतर चौथं, रिपीटेड कल्टिवेशन ऑफ द सम क्रॉप. वारंवार एकच पीक मातीत घेतल्यामुळे फर्टिलिटी कमी होते. पाचवं, कंटिन्युअस यूज ऑफ सलाइन वॉटर. सतत पाण्याचा वापर सुरू ठेवल्यावर फर्टिलिटी कमी येते. सहावं कारण, एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स. आवश्यकतेपेक्षा जास्त रासायनिक खते आणि कीटकनाशके वापरल्यामुळे मातीची फर्टिलिटी कमी होते, उत्पादक क्षमता कमी होते. वर्ल्ड सॉइल डे हा 5 डिसेंबरला असतो टू मेक एफर्ट्स फॉर कॉन्झर्वेशन ऑफ सॉइल. या प्रकरणामध्ये आपण शेवटचा महत्त्वाचा भाग सॉइल, त्या सॉइलचे उपयोग काय, अनेक प्रकारच्या मातींचा उपयोग काय आणि माती टेस्टिंग का करावी, कशासाठी करावी आणि केल्यानंतर फर्टिलिटीसाठी त्याचा उपयोग कसा करायचा, कमतरता असलेला घटक त्या मातीला पुरवल्यानंतर क्रॉप यील्ड चांगलं मिळतं हे आपण पाहिलं. आता आपण आज या ठिकाणीच थांबूया. धन्यवाद.